नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत सगळे? आय होप मस्तच असाल आणि मजेत असाल. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी काल तांदूळ वगैरे दळून आणलेले, तर आजची सुरुवात ही डोश्यापासून चालू आहे. हा बघा रेडी आहे टोमॅटोचा खारम, कसा दिसतोय. आणि इकडे चालू आहे मसाला डोश्यासाठी बटाटे सोलायचे माझे. आज जरा जबरदस्तच बेत केलता, पण आमच्याकडे नेहमी 4 दिवसाला हा नाश्ता होतच राहतोय, त्यामुळे ह्यात काही विशेष नव्हतं. खोबऱ्याच्या चटणीचं वाटण अगोदरच करून घेतलेलं होतं. चटणीला मस्त अशी तेल टाकून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी वरून टाकली. ही बघा तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी. दिसायला तर भारीच दिसते, पण आता खाल्ल्यावरतीच समजेल. तर मी ते बटाट्याच्या भाजीसाठी वाटण करून घेते मिक्सरला. भाजीला फोडणी देताना जास्त काय दाखवलं नाही, कारण की तुम्हाला तर माहितच असेल बटाट्याची भाजी कशी करतात. अशा पद्धतीने बटाट्याची भाजी पण उलटी पलटी करून घेतली आणि चालू केलं डोसे टाकायला. तवा जास्ती गरम झाल्यामुळे असा डोश्यांना मध्ये मध्ये गॅप येत होता. डोसा आणि इडली आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट नाश्ता आहे, त्यामुळे आम्हाला काही हे नवीन नाही. हे आमची रेसिपी ठरलेलीच असते आणि आम्हाला असा हा खारम डोसा आवडतो, त्यामुळे त्यावरती खारम पण अशा पद्धतीने आम्ही लावून घेतो. खारम लावून झाल्यानंतर तो मस्तपैकी असा पूर्ण डोश्यावर पसरून घ्यायचा आणि त्यावरती लगेच मग बटाट्याची भाजी पण टाकायची आणि ती पण पसरून घ्यायची आणि फोल्ड करायचा डोसा. अशा पद्धतीने तयार झाला आपला मसाले डोसा. कसा दिसतोय बघा मसाला डोसा. बघा तयार आहे आजचा नाश्ता. कसा झालाय ते आपण लगेच ह्यांना विचारूया. त्यांना विचारल्यानंतर ते काय भारीच बोलणार होते मला माहित होतं, तरी पण त्यांना मुद्दाम मी विचारलं. परत म्हणलं आपल्या छोट्या बच्चाला विचारावं कसा झालाय नाश्ता, ते लाजत होतं. ह्यांचं नाश्ता वगैरे झाल्यावरती बाहेर जरा बघितलं, तर आज बाहेर जरा मस्तपैकी ऊन पडलेलं. म्हणलं मोठे कपडे पण लगेच लावून घ्यावं मशनीला. भरपूर दिवस झालं मोठे कपडे धुतले नाहीत, का तर लगातार पाऊसच चालू आहे. मग काय लगेच घेतलं ह्या बिचारीला सेट करून आणि दे बाई म्हणलं कपडे पटपट खंगळून, नाही तर माझं ऊन जायचं आणि तू बसायची कपडे खंगळत. तिला पण भरपूर दिवस काम नसल्यामुळं तिनं पण कपडे धुण्याचं कार्य लवकर उरकतं घेतलं. कपडे धुवून झाल्या झाल्या लगेच सुकायला पण टाकायची प्रोसेस चालू होती. कपडे धुवून झाल्यावरती हाय ह्याच जागेवरती मशीन पण लगेच क्लीन करून घेतले. मशीन हाय त्या जागेवर धुण्याचं कारण की गॅलरी आम्ही डेली पुसतो, गॅलरी धुवत नाही. म्हणलं मशनीच्या नादानं गॅलरी तर धुवायला भेटल. मशनीचं जे पाणी पडलेलं त्याच पाण्यानं गॅलरी पण लागलीच क्लीन करून घेतली. तितक्यात बघितलं की तू बाहेर उभा राहून कुणाची तर वाट बघत होती. किट्टू आमची कशी बाहेर उभा राहून वाट बघते बघा. किट्टू कुणाची वाट बघते का? कुणाची ते वाट बघते मम्मी. कुणाची बघते? कोण येणार आहे आपल्याकडे आज? पाहुणे. कुठली पाहुणे येणार आहे? ती आज भरपूर एक्साइटेड आणि हॅप्पी होती. तिला माहिती होतं आज घरी कोणतरी येणार आहे. तर तुम्हाला बघायचं असेल की आमच्या घरी कोण आलंय, तर नक्की उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.